पण मी आजपर्यंत कुठल्याही घरामध्ये टीआरपीचं मशीन बघितलेलं नाही. इतके जवळची लोक माझ्या, कोणी मला येऊन सांगितलेलं माझ्या घरी टीआरपीचं मशीन लावलं. पण टीआरपी कोण आणतंय? तुमचे विंगेतले विनोद, म्हणजे आतमध्ये त्या तिथे बसल्यानंतर जे काही घडतं, हा चणे शेंगदाणे किती खातो, तो फरसाण किती खातो, तो काल उशिरा आला, ह्याने रिहर्सल केलीच नाही, याच्यावर विनोद. पण आता काय झालं तर प्रेक्षकांना आता कशावर असायची गरज लागली, सवय ती गरज आहे त्याची. राजकारणाचं म्हणशील तर मी 100% आहे राजकारणामध्ये, येणार आहात आणि मला यायचंच आहे. ही ब्रेकिंग न्यूज. नमस्कार, इसाप निधी चॅनेलच्या छापा काटा या कार्यक्रमात मी रोहन नारवलकर आपलं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपल्या बरोबर आहेत दिग्दर्शक, लेखक, प्रोड्युसर, डान्सर पूर्वीचे, अशी सर्व गुण त्यांच्याकडे आहेत असे केदार शिंदे. केदार शिंदे आणि स्वामी हे एक वेगळं समीकरण आहे. मुळात केदारजी, तुम्हाला पहिला प्रश्न विचारायच्या आधी तुमच्यासाठी एक छोटस गिफ्ट आणलंय मी, ते देऊ इच्छितो. आरू केअर नावाचा हा ब्रँड आहे, जो अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने कंपनी बनवते. त्यामध्ये टॅबलेट आहे, नंतर मग टी आहे, जे सांधेदुखी आणि याच्यावर उपायकारक असा ब्रँड आहे आरू केअर. तर तुम्ही हा वापरून पहा, तुम्हाला नक्की आवडेल सर. तर तुमच्यासाठी त्यांनी आयुर्वेदिक असं संपूर्ण नॅचरल हेल्थ केअर संपूर्ण पाठवलंय. थँक्यू व्हेरी मच सर. मुळात तुमचं आणि अध्यात्म हे एक वेगळं नातं हल्ली आम्ही पाहतो, जे तुम्ही गेल्या वर्षी साधारण 52 पारायण केली स्वामींची अध्याय. मुळात हे एवढ्या तांत्रिक जगामध्ये, आता तंत्रज्ञानाचं एवढं जग चाललंय, आर्टिफिशियल इंटेलिजंट आणि इंडस्ट्री ग्रोथ एवढी होते, या सर्व मायाजाळामध्ये एवढं सगळं प्रगतीच्या अध्यात्म किती महत्वाचं असं तुम्हाला वाटतं? मला काय वाटतं की कुठेतरी नतमस्तक व्हायला किंवा कुठेतरी आन्सरेबल असायला कुठेतरी एक स्थान आपल्याला असायला. म्हणजे धावायचं असतं सगळ्यांना, सगळेच धावतात, कुठेतरी थांबल्यानंतर श्वास घ्यायला आणि थोडा विसावा घ्यायला एक स्थान लागतं. तसं माणसाचं पण आहे. आपण काम करतोय, आपली कामं जोरात सुरू आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण आपण म्हणावा तसा संवाद साधत नाही, वेळ आपला घालवत नाही, आणि आपण स्वतःला वेळ देतो. माझं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी स्वामींचं करतो, म्हणजे मी करत नाही काही, ते करून घेतात यात मला आनंद वाटतो. आणि हे सगळ्यात अंडरलाईन गोष्टी ही असायला पाहिजे की कोणी म्हणत असेल ना की मी स्वामींचा भक्त आहे, तर नाही, त्यांनी भक्त करून घेतलं आपल्याला. हा अप्रोच प्रत्येकाचा असायला पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या घराण्यामध्ये मी स्वामी भक्त नव्हतो. 97ला अचानक एक तस्वीर माझ्या समोर आली, तिथे वर लिहिलं होतं श्री स्वामी समर्थ, आणि कुठेतरी पहिल्यांदाच ते आजोबा आहेत असं वाटलं, आणि एक रिलेशन माझं जोडलं गेलं. मग मी स्वामी कृपामृत नावाची पोथी मी माझ्यासाठी रोज वाचत होतो. नंतर मला हळूहळू कळायला लागलं ती पोथी कुठे मिळत नाही. तर माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती की त्याचे अध्याय पूर्णपणे रेकॉर्ड करून हे कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आता मी जे पोहोचवण्याचा प्रयत्न केला ते काही फार पोहोचलेले आहेत असं पण मला वाटत नाही, पण हे मी काही किती लाईक्स येत आहेत आणि किती शेअर होत आहेत आणि मग काय होतं याचा विचार करून केला नव्हता. ज्यांना कोणाला ऐकायचं असेल त्यांनी ऐकावं. आणि म्हणजे मला कधी असं वाटतं की ना, एकदम अचानक माझ्या कुठल्या तरी सोशल मीडियावर एक मेसेज येतो, आणि त्या मेसेजमध्ये असं लिहिलेलं असतं की मी खूप त्रासात होतो आणि माझी आत्ता नोकरी गेली, आणि सहज मी तुमचं जी पारायण होतं तुम्ही पाठवलेलं ती ऐकलं, आणि तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो, आज सकाळी त्याच नोकरीवरून मला फोन आला आणि सांगितलं तुम्ही परत येणार. तर मला स्वतःला असं वाटतं की ही शक्ती कुठेतरी असेल स्वामींची. आता आपण कनेक्टेड होतो स्वामी भक्त जेवढे असतात तर ते बरोबर त्यांची साखळी निर्माण करतात. आणि तू मगाशी जो प्रश्न विचारला की सगळं धावतं जग आहे, प्रगत आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण कुठेतरी श्वास घ्यायला, थांबायला
आपल्याला स्थान हवं आणि माझ्यासाठी ते स्थान फक्त आहे स्वामींचं. स्वामीच माझं स्थान आहे. त्यामुळे मी श्रद्धाळू आहे, मी अंधश्रद्धाळू अजिबात नाही. मी त्याच्याबद्दलच कसं माहिती स्पष्ट उच्चार चांगले होतात. मी नेहमी आज विचार करतो की पोथी वाचायची म्हणजे नुसतीच वाचायची नाही, तर त्यामुळे आपली शब्द करेक्ट होतात, वाचन कमी झालेलं आहे. पुस्तक वाचतो आपण, पण असं मोठ्याने काही गोष्टी करत नाही आपण. आता मला असं वाटतं की न्यूजपेपर पण आपल्याकडे पेपर स्वरूपात येतच नाही, आता सगळं मोबाईलवर येतं. या लॉकडाऊन पासून 2020 पासून, मार्च 2020 पासून माझ्या घरी न्यूजपेपर आलेला नाही. पण त्यानंतर तो आणावासा पण वाटला नाही. एवढ्या बातम्या आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला अशा सहज उपलब्ध होतात. मग कुठेतरी या पेपर पासून आपण दूर जातो. तर ती पोथी वाचताना मला बरं वाटतं, एक आत्मिक शांतता मिळते आणि प्रत्येक माणसाला एक स्पिरिच्युअल बैठक असायला पाहिजे या मताचं मी आहे. त्यांनी कशातही देऊ शोधावं. मी परत एक सांगतो की मी सांगतोय म्हणून कोणी स्वामी भक्त होऊ नये. त्यांनी त्यांचं स्थान त्यांनी पक्क करावं, पण थांबायला कुठलं तरी स्थान निर्माण करावं. थांबण्यावरून आठवण झाली की मागच्या 2 वर्षात पूर्ण जग थांबलं होतं कोविडमुळे. तर मला सांगा, हा काळ कसा गेला तुम्हाला आणि त्यातून तुम्ही काही शिकलात किंवा तुम्ही काय सांगू इच्छिता काळाबद्दल कोविडच्या? 2 वर्षात तर अजूनही आताही जवळजवळ 10 महिने काही गोष्टी करत नाही. तुम्ही कसं बघता त्या सगळ्या थांबण्याकडे आणि तुमच्याकडे काम नसण्याकडे, त्याच्यावर सगळं अवलंबून. समोरून सगळं चित्र छान दिसतं. प्रत्येकाच्या गरजा ज्या पद्धतीची आपण कमाई करतो त्या पद्धतीने आपल्या गरजा वाढतात आणि मग ती मायाजाल आहे, ती वाढत जाते. माझा एक फ्लॅट आहे, तर आणखी एक फ्लॅट पाहिजे, गाडीता अजून एक गाडी. हे प्रत्येकाचं होतं, कारण आपण त्या प्रमाणात कमाई सुरू केलेली असते. आणि या सगळ्या गोष्टी सांभाळताना आपण कष्ट करत असतो आणि EMI या सगळ्या गोष्टी आपण त्या सगळ्या बांधून ठेवलेल्या असतात. अशा वेळेस एकदम अचानक एवढा मोठा गॅप आल्यानंतर, सगळं चित्र थांबल्यानंतर आपणही थांबतो. मग त्या 2 वर्षामध्ये मग विचार येतो की खरंच आपल्याला याची गरज आहे का? ती गरज आहे, मला असं म्हणणं नाहीये की गरज नाहीये. नाहीतर मग संन्यासच घ्यावा लागेल. ते संन्यास घेण्यात इतकी वेळ नाही आली. त्यामुळे त्या गरजा आहेत, त्या गरजा आपल्या जेवढ्या तेवढ्याच फक्त विचार करून करा. आणि तू म्हणशील की काय फरक पडला थांबण्यामुळे, फ्रस्ट्रेटेड नाही झालं. मी खूप चांगलं लिखाण करू शकलो या दिवसांमध्ये. त्यामुळे आता याच्यानंतर ज्या कलाकृती येतील त्या कुठे ना कुठेतरी त्या थांबण्यातल्या आणि थांबून आपल्यामध्ये काय कमी आहे या विचाराच्या गोष्टी आहेत. सो मी शाहीर साहेबांवर बायोपिक करतोय, महाराष्ट्र शाहीर, ही या 2.5 वर्षामध्ये पूर्ण केली. सो तो एक माझ्यासाठी फार आव्हानात्मक एक प्रोजेक्ट आहे. मला माहिती आहे की काय होऊ शकतं त्याचं. जेव्हा ते सुरू होईल आणि लोकांसमोर येईल तेव्हा त्याची इतिहासात नोंद होईल इतपत गोष्टी तर नक्कीच करेल. त्यानंतर मी आता एक वेबसिरीज करतोय 10 एपिसोडची. तर ती गोष्ट जी लोकांना खूपच पसंत पडली होती काही वर्षापूर्वी, पण आम्ही जिथे थांबायचं तिथे थांबलो होतो. त्यामुळे लोक आम्हाला अजूनही विचारत होते की का तुम्ही करत नाही, तुम्ही करायला पाहिजे, आम्हाला यायला पाहिजे, तसं मनोरंजन पाहिजे. तर सिरियल टेलिव्हिजन मध्ये माझा विश्वास आता उरलेला नाही, कारण टेलिव्हिजनचं मनोरंजन हे कोणीतरी आपल्या माथी मारतंय आणि आपण बघतोय. त्याच्यात क्रिएटिव्ह प्रोसेस कुठला राहिला. तू काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केलास की तोपर्यंत त्यांची मार्केटिंग टीम सांगते की हे चालत नाहीये, हे असं केलं तर चालेल, आणि मग हळूहळू ते आपलं राहत नाही. तर मग काय आता आपलं काय आहे, तर एक नाटक आपलं स्थान आहे, एक सिनेमा आपलं स्थान आहे, आणि एक वेबसिरीज आता जो काही नवीन प्रकार आहे आणि लोकांना आवडतो. तर ते 10 एपिसोड मी गंगाधर टिपरेच करतो. सो 10 एपिसोड आता परत एकदा नव्याने लोकांना बघायला मिळेल. टिपरे 2022. सो आता एक जनरेशन त्यांची वाढलेली आहे आणि ते कुटुंब सेम कास्टिंग, सगळी तीच लोक आहेत. पण आता मी मार्च एंडला त्याचं शूटिंग सुरू करीन, तर हे पण लिखाण माझं या प्रोसेसमध्ये झालं. सो चांगल्या गोष्टी आहेत,
ते आता फक्त लोकांसमोर यायला म्हणजे बॅक टू बेसिक हा जो कन्सेप्ट आहे हा तुम्हाला किती म्हणजे असं वाटतो कधी कधी की आपण खूप धावल्यानंतर बॅक टू बेसिक वर येऊन नंतर त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन देऊन काही गोष्टी करायला लागल्या? नाही, त्या वेळची गरज होती. ओके. मला स्वतःला वाटतं काय माहिती ना, की आपण ज्या कुटुंबातून किंवा ज्या एरियामधून आलो तेव्हा आपल्याला असं गॉडफादर्स कोणी नव्हते. माझे आजोबा होते शाहीर साहेब म्हणून मला काय नाही मिळालं. मला एकांकिका करून राज्यनाट्य स्पर्धेत काम करून मग व्यावसायिक नाटक मिळवावं लागलं. म्हणजे खरं तर माझी इच्छा होती आजोबांनी माझं नाव सुचवावं. ओके. इतके निर्माते त्यांच्या ओळखीचे होते, पण मला माझ्या गुणांनीच निर्माता मिळाला आणि मग माझी जी काही नाटकं लोकांना आवडली त्या रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मग बाकीचे निर्माते माझ्याकडे येऊ लागले. हा एक प्रोसेस आहे. त्यामुळे असं काही कोणीतरी आपल्याला गॉडफादर आहे आणि सगळं आयुष्यभरात चाललंय असं काही नाही आहे चित्र. त्यामुळे धडपड तर आपल्यालाच करावी लागते ना, दुसरं कोण ताटात वाढून देणार नाही. बरोबर. तुम्हाला असं वाटतं का की हे नाटक चित्रपट किंवा ह्या सर्व माध्यमाचं शास्त्रोक्त शिक्षण महत्वाचं असतं की घरात संस्कार महत्वाचे असतात? मला काही अजिबात विश्वास नाही शास्त्रोक्त शिक्षणावर. ओके. कारण जर कोणी मला असिस्टंट म्हणून असेल तर मी शॉर्ट घेताना बघा आता मी हा कॅमेरा असा लावला आता बघा तो असं मी त्याला शिकवत बसणार नाही. आता त्याच्यात पण प्रत्येकाला वेगवेगळे मतप्रवाह असू शकतील की काही लोक म्हणतील की हो पण असं हे शिकणारे पण लोक मोठे झाले 100% रिसोर्सेस होते त्यांची. तो काळ होता. आजकाल तुम्ही प्रॅक्टिकली काय काम करता त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून. थिअरी तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला ते प्रॅक्टिकली काही जमत नाही तर मग काय चाटायची ती थिअरी. तर त्या माणसाला आतून वाटलं पाहिजे ते करणं. ओके. आणि परत आता कसं आहे ना त्याला बाजारी स्वरूप आलं. मला कित्येक लोक विचारतात की इतके नवीन लोकांबरोबर मी काम केलंय थ्रूआउट माझ्या अख्ख्या करिअरमध्ये मी सतत नवीन लोकांबरोबर काम केलं. जेवढे म्हणून डेब्यूज झाले लोकांचे ते माझ्याबरोबरच झाले आणि त्यांनी कशा पद्धतीने ते काम करत होते आणि त्यांच्याबरोबर कशा पद्धतीने काम करून घेतलं हे मला माहिती आहे. आज ते ऍक्टर्स म्हणून लोकांना दिसत आहेत पण मला माहिती आहे की हा माणूस काय होता, त्याला काय समजावं लागलं. कारण त्या माणसामध्ये गुण होते पण ते त्याला माहित नव्हते की हे तुझ्यात गुण आहे. तर अशा गोष्टी शिकवल्या नाही म्हणू शकत पण काढून घेण्याचं काम केलं. तर मला कोणीतरी विचारतो की तुम्ही मग शिबिर वगैरे का घेत नाही. तर माझं सिम्पल लॉजिक काय तर मी त्याचं बाजारी स्वरूप करणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जो शिकायला येईल ना माझ्याकडे त्याच्या डोक्यात फक्त असणार केदार शिंदे मला काम देणार. तर मी काही सगळ्यांना काम देऊ शकणार नाही. त्याच्यातल्या 100 लोकांची टीम घेतली आणि त्याला सांगितलं मी तुम्हाला अभिनय शिकवतो. ते 100 लोक त्याच विचारात असणार याच्यानंतर केदार शिंदेची फिल्म किंवा नाटक मिळेल. त्याच्यातले 2च लोक अशी असतील की त्यांच्यावर मी काम करू शकतो. 98 लोकांचा मी इतका विश्वासघात नाही करू शकत. आणि पैसे देऊन म्हणजे मी घेऊन कोणाला नाही शिकू शकत कारण मी कोणाला पैसे दिलेले नाही. मी बघून शिकलो. त्यामुळे या प्रोसेसमध्ये माझ्याबरोबर जर काम करत असतील आणि ते शिकून घेत असतील आणि ते मोठे डिरेक्टर होत असतील किंवा ते नट मोठे होत असतील तर याचा आनंदच आहे. पण माझा विश्वास आहे तंत्रशुद्ध शिक्षणावर माझा विश्वास आहे. पण कोण शिकवतो त्याला पण एक कथा महत्वाचा पार्ट आहे. बरोबर म्हणाला सर की शेवटी कोण नाटक करते याला एक महत्व असते एका निगेत होतं वाक्य. तर मुळात सर्वात तुमचं मेन बाजू जी आहे ती दिग्दर्शन आहे. म्हणजे सही रे सहीचा इतिहास बघता गवैयाचे सारखे चित्रपट असेल किंवा तुम्ही आतापर्यंत सगळं सिरियल्स तर दिग्दर्शक व्हायचं असेल एखाद्या नवीन पिढीतल्या एखाद्या तरुणाला किंवा तरुणीला तर सर्वात महत्वाची गोष्ट काय असते? त्याच्या मनाला वाटेल ते करणं. माझ्या मनाला वाटतं ते मी केलं आणि मी असं सक्सेसचा काही फॉर्म्युला नाही. ओके. म्हणजे मी जर सही करतोय तर ते सही मला वाटलं त्या पद्धतीने मी केलं. मी कोणीतरी सांगते म्हणून नाही केलं. आज मला या इतक्या वर्षानंतर जर बघ टिपण्याचे 10 एपिसोड करायचे वाटताय तर ते मला वाटतंय म्हणून मी करतो. या पूर्ण 15 वर्षाच्या कालखंडामध्ये लोक मला सांगत होते म्हणून मी टिपरे नाही केलं. सो दिग्दर्शन ही गोष्ट मला अशी वाटते की जी तुमच्या मनापासून आली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोण एकटा माणूस नसतो याच्यामध्ये. मी जर सक्सेसफुल आहे असं म्हणतोस तर माझ्यावर काम करणारे जास्त सक्सेसफुल आहे त्याच्यामुळे मी कदाचित सक्सेसफुल झालो असेल. जर इतके सगळे लोक माझ्या आजूबाजूला नसतील तर ते झालं नसतं.
मी केलं म्हणून झालं, हा हा थॉटच चुकीचा आहे. सो ते होऊन जातं. आणि आपण लहानपणापासून गोष्टी ऐकतो, तुम्ही एक काठी अशी तोडू शकता, पण तुम्ही 6-10 काठ्या अशा घेतल्या तर अशा तुटत नाही. इतकी सिम्पल गोष्ट आहे. तर तीच आपल्या अख्ख्या करिअरमध्ये किंवा आपल्या व्यवहारामध्ये जर वापरली की आपण एकत्र राहिलो तर आपल्याला कोणी तोडू शकणार नाही. तर तसंच दिग्दर्शनाचं मी तरी समजतो. आणि नाही, मला जे डोळ्याला दिसतं, मला कोणीतरी सांगतं की कसं तू कसं करतोस, तर म्हटलं मला मला जे डोळ्याला दिसतं. आता उद्या माझा कॅमेरामॅन असेल तर मी त्याला म्हणतो मला हे माझ्या डोळ्याला दिसतंय, आता तुझ्या डोळ्याला जे दिसतंय त्या पद्धतीने तू कर आणि मला दाखव. ते मॅच झालं पाहिजे, एवढं महत्वाचं. सो ती चांगली लोक आपल्याबरोबर काम करायला असतात, पॅशन पाहिजे, प्रोजेक्ट करू नये, एवढाच फक्त. पॅशन पाहिजे म्हणून प्रोजेक्ट करू नये, हे वाक्य एकदम परफेक्ट आहे. मला एक गोष्ट सांगा सर, की शाही सभा किंवा पूर्वीचा काळ जो होता लोकधारेचा आपला, तेव्हा हातात हात घेऊन नीतिमत्ता, नंतर मग चांगल्या गोष्टी शिकणं, म्हणजे मनोरंजन आणि सर्व गोष्टी हातात घेऊन पुढे चालत होत्या. म्हणजे समाज उपयोगी गोष्टी लोकांना मिळत होत्या. पण आता बरोबर उलट झालंय का? मनोरंजन हवी झालंय आणि हे जे जे ह्याचं स्वरूप आहे, म्हणजे जे बाजारीकरण झालंय किंवा असं वर आलंय, असं वाटतंय का सगळ्या गोष्टी? नाही, माझं म्हणणं आहे की तुझं अख्खं आपल्याला कळत नकळत आपल्याला कळतच नाहीये की आपल्याला कोणीतरी घुमवतंय. ओके. वी आर, म्हणजे आपण त्या बुद्धिबळाच्या पटावर जे सोंगटे आहोत आणि पटावर खेळते कोणतरी वेगळंच. मी तुला अगदी छोटंसं उदाहरण देतो की ओके फाईन, करोना होता, करोना आहे आणि करोना राहील, या तिन्ही गोष्टी आपल्याला आता मान्य करायला पाहिजे. पण तू जर या सगळ्या ह्याच्यात बघितलंस तर त्या सगळ्या कालखंडामध्ये लोकांना घुमवण्याचं काम काहीतरी वेगळीच लोक करत होते. मला नेहमी असा प्रश्न पडतो, कुठून आला करोना? तर ते म्हणतात बाहेरगावून आला. मग बाहेरगावून आला तर तो पहिल्यांदाच एअरपोर्ट का बंद केले नाही? तो काही इथे जन्माला आला नव्हता. बरं, नीट बघितलं तर करोना फक्त जरा श्रीमंत असलेल्या लोकांमध्येच होता, तो तिथपर्यंत पोहोचलाच नव्हता, कारण त्यांच्याकडून तो आलाच नव्हता. जो एक गरीब एक वर्ग आहे त्यांच्याकडून आला नव्हता, पण तिथपर्यंत कसा पोहोचला? तर या सगळ्या गोष्टी टेक्निकली खूप खूप वेगळ्या विचार देणाऱ्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं मनोरंजनाच्या बाबतीत पण तीच गोष्ट आहे की आता रोज संध्याकाळी 7 वाजल्यापासून जे टेलिव्हिजनवर लागतं, लोक शिव्या देतात. असं कधी होतं का? असं काय आहे, हे काय, ते काय बघताय कोण? मग मंगळावरची माणसं तर बघत नाही. मग मी आजपर्यंत कुठल्याही घरामध्ये टीआरपीचं मशीन बघितलेलं नाही. इतके जवळची लोक माझ्या, कोणी मला येऊन सांगितलेलं माझ्या घरी टीआरपीचं मशीन लावलं. मग टीआरपी कोण आणतंय आणि कोण सांगतंय की लोकांना हेच आवडतंय, लोकांना असेच बाईवर अत्याचार पाहिजे, लोकांना हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर पाहिजे, कोण सांगतंय? तर ही मानसिकता आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये जकडून कोणीतरी तुमच्यावर राज्य करत आहे. आणि हे आपल्याला जाणवायला पाहिजे. कारण मी काम करतोय, सगळ्या गोष्टी करतोय, मी घरी आल्यानंतर मी बघतोय की माझं घर हे टेलिव्हिजन बघत 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 काहीतरी त्यांचे वेगळेच विचार सुरू आहे आणि ते सोडायला तयार नाहीये. तर या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की मार्केटिंगच्या ताब्यात गेलेल्या आहेत. तुझी टूथपेस्ट कुठली आहे ना ते ठरवतात, तू नाही ठरवत. कारण तू बघून बघून इतकं हॅमर होतं ना, तू जाताना दुकानात गेल्यानंतर तू कोलगेट मागतोस, तू कधीच टूथपेस्ट मागत नाही. तर हे जे हॅमरिंग आहे ना सगळ्या गोष्टीचं, मग ते सोशल मीडियाचं असेल किंवा मग टेलिव्हिजनचं असेल किंवा मग बाजारी स्वरूपात बाजारात गेल्यानंतरचं असेल, तर हे सगळं प्लॅन्ड आहे आणि आपण फक्त त्या सोंगटे आहोत. खूप गंभीर होते ना. नाही, गंभीर असं काही नाही. पण मुळात सर काय माहितीये का, ही गोष्ट लोकांना कळणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे कसं असतं की हॉर्सेस माउथ जो प्रकार, म्हणजे खूप वेळेला असं होतं ना की आपल्याकडे इकॉनॉमी चालू आहे. पण प्रॉब्लेम आपल्याकडे असं आहे ना, अरे ह्यांच्याकडे ना काम नाही ना म्हणून आता हे सगळं आठवतं असं पण बोललं जातं. तर माझं म्हणणं काय माहिती ना, हे ज्यांच्याकडे काम आहे त्यांना आनंदच आहे, त्यांनी ते काम करतच राहावं आणि ते काम करणं चुकीचं नाहीये. पण मला टिपरे करताना प्रभावळकरांनी सांगितलं होतं की ज्या माणसामध्ये नाही म्हणण्याची शक्ती असते ना तिला, तू मोठा होतो. तर मला तेव्हा त्याचा अर्थ कळला नव्हता, मग हळूहळू कळायला लागला.
आणि मग ते मला म्हणाले होते केदार, जेव्हा सुरू करताना विचारलं होतं किती एपिसोड म्हटलं 175. नक्की म्हटलं 175 एपिसोड आणि आठवड्याला एका. ओके. असं नाही दिवसभर चाललंय. तर म्हटलं 175 करूया बस. 175व्या भागाला जेव्हा आम्ही शूट करत होतो अख्खं चॅनलवर बसलो होतो. प्रत्येक जण मला आणि प्रभाकरांना वेगळ्यात काढत होतं की बंद का करताय, इतकं टीआरपी जबरदस्त असताना आम्ही बंद केलं. तर त्यांनी मला सांगितलं होतं केदार काय आहे की या मार्केटिंगच्या हातातलं भावलं आपण झालो ना मग ते आपल्याला खेळतं, त्यापेक्षा आपण थांबलेलं बरं. लोकांनी का थांबलं असं विचारलं, कधी थांबणार असं विचारलं. खरंय. बरं कुठे थांबायचे तुम्हाला तेव्हापासून आणि आतापर्यंत नाही असं नाही कळत. मला स्वतःला असं वाटतं की आपल्याला नाही कळत, आपण त्या फ्लो मध्ये असतो. मला तोच एक प्रश्न घेऊन विचारायचा, टिपरे पासून ते आता सुखी माणसाचा सदरा पर्यंतचा जो हे लोकांच्या अभिरुचीमध्ये झालेला फरक आहे असं वाटतं. नाही मी जे सांगितलं तुला ते की लोकांना जर चॉईस दिलं ना, म्हणजे आता मी बघतो वेब सिरीज कारण त्याच्यामध्ये मला बघण्यासारख्या काही गोष्टी वाटतात, सगळ्याच येतात. पण काही गोष्टी खूप छान वाटल्या आणि त्या मला बघावशा वाटल्या. त्या टेलिव्हिजनवर दिसणार नाही, कारण टेलिव्हिजनवर मुकाशी सांगितल्याप्रमाणे त्याला टूथपेस्ट विकायचे, त्याला लिपस्टिक विकायची. झोपेतून उठून मी परवा दिवशी एक सिरियल बघत होतो, त्याचं नाव काय होतं, सुख म्हणजे नक्की काय असतं. स्टार प्रवाह असं. तो नवरा चहाचा कप घेऊन आला आणि बायको अशी झोपेतून उठली आणि तो म्हणाला की चहा. ती म्हणजे थांबा जरा फ्रेश होते. तर ती लिपस्टिक आयलायनर वगैरे लावून झोपलेली होती. काय फ्रेश होणार आहे आता, याच्यापेक्षा काय फ्रेश व्हायचं. तर मला काय कळेल का वाटतं हे काय आहे, पण लोकांना ते वाटतंय. आमच्या घरामध्ये म्हणजे आता तुझ्या घरामध्ये ती गोष्ट असते की असं कोणी माझी बायको लिपस्टिक लावून नाही झोपत किंवा इतक्या चकचकीत साड्या नेसून नाही झोपत. हे कोण आहेत, हे कुठली लोक आहेत. तर हा फरक आहे. मला असं नेहमी वाटतं की हसा चकट फो ही तुमची ती सिरियल होती ती म्हणजे आता आम्ही जी हवा येऊया किंवा जत्रा हे सगळ्या गोष्टी होतो, खरी जी मुहूर्तमेढ केली होती ना ती तुम्ही केली होती. कारण की तेव्हा विनोद म्हणजे मला काही काही सीन तर एवढे अजून डोळ्यासमोर आठवतात काही काही एपिसोड की, आणि आज एवढे कलाकार ते दिसत आहेत जेव्हा तिथे होते ते सगळ्या स्टार आहेत थोडक्यात. तर मुळात अशी कल्पना तुमच्या त्यावेळेस कशी आली होती म्हणजे विनोद आणि कारण की तसं तुमचं पिंड तसा गंभीर आहे, म्हणजे तुम्ही थोडेसे म्हणजे आतून खूप गंभीर आहात, पण विनोद आणि विनोद निर्मिती हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा ती आम्ही सैरेमध्ये बघितले अचाट केली. तर हे कसं सुचतं, म्हणजे हे होतं कसं. विनोदी लेखन आणि दिग्दर्शन करतो म्हणून मी विनोदी बोलायला पाहिजे तसं आहे. बरोबर. हा हजरजबाबीपणा आहे, स्पॉन्टेनियसली काहीतरी सुचतं, सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे, हे 100%. आणि एखाद्या गोष्टीकडे तिरकसपणे बघण्याची एक कला आहे जी थोडीशी, म्हणजे एखादी घटना घडली तर त्यातली दुःखाची झालर दिसण्याच्या अगोदर त्याच्यातला विनोद पहिला डोळ्याला दिसतो असं होतं. पण मगाशी विचारला असला प्रश्न तर आम्ही जेव्हा सगळे चकटकू करत होतो तेव्हा ती इनोसंट कॉमेडी होती. ओके. आणि ती सिच्युएशनल कॉमेडी होती. आणि सगळ्यात आमच्या आजोबांचाच तो एक गुण आम्ही घेतला शाहिरांचा की विनोदला नेहमी हा कमरेच्या खाली नसावा आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे तो अपमानकारक नसावा. तर तू चकटकू बघशील तर तू कधीही बघ चकटकूचे सगळे एपिसोड, कधीच कोणी कोणाचा अपमान करत नाही. टकल्यावरून, जाडेपणावरून, काळेपणावरून, तिरळेपणावरून, त्याला काही येत नाही म्हणून असलं कुठलाच विनोद होत नाही. काय तू कसा विनोद सादर करतोस त्यावर सगळं अवलंबून आहे. आता हे खूप चांगलं करतात त्याबद्दल पण माझं म्हणणं नाही, खूप छान. पण जर आजचा विनोद बघितला तर खूप अपमानकारक विनोद आहे. म्हणजे तू जेव्हा बघायला लागतोस तेव्हा तुला कळत पण नाही की आजच्या तू त्याच्यावर हसलेला आहेस. मग काय होतं तर घरामध्ये पण आपण त्याच पद्धतीचे विनोद करायला, आणि ते संस्कार आपल्या घरामध्ये करणं वाईट आहे हे आम्हाला आमच्या घरातून कळलं होतं, त्यामुळे आम्ही कधीच केलं नव्हतं.
सो त्याच्यातला फ्रेशनेस जर तुला आजही जर वाटत असेल तर तो फ्रेशनेस यासाठी होता कारण तो खूप सिच्युएशनल होता. की गणपतीची वर्गणी मागण्यासाठी दोन मुलं गेली तर काय होईल. आता तो इतका आपल्याला डालबाग मध्ये राहिलो त्यामुळे आपल्याला माहिती आहे की तिकडे कॅरेक्टर्स काय होते. त्या कॅरेक्टर्सला अंडरलाईन करून तो विनोद होता. आजचा विनोद मला सुद्धा असं वाटतं खूप अग्रेसिव्ह आहे, खूप तुझ्या अंगावर येणार आहे आणि खूप पर्सनल आहे. म्हणजे तुमचे विंगेतले विनोद म्हणजे आतमध्ये त्या तिथे बसल्यानंतर जे काय घडतं, हा चणे शेंगदाणे किती खातो, तो फरसाण किती खातो, तो काल उशिरा आला, ह्याने रिहर्सल केलीच नाही, याच्यावर विनोद. पण आता काय झालं तर प्रेक्षकांना आता कशावर हसायची गरज लागली, सवय ती गरज आहे त्याची. आणि आपल्याकडे कसं आहे ते झालं की बाकी मारलेलं आहे ना, किंवा बाकी मारलं 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 आणि मग ते तुला स्वतःला जाणवायला लागलं की आवडायला लागलं, मला आवडायला लागलं, मला आवडायला लागलं. तुझ्याकडे काही चॉईस राहिला नाही. म्हणजे दुर्दैवाने अशी होईल गोष्ट की आजकालच्या जर लेखकांनी पुस्तकं काढली तर ती फातोवात विकली जाते, पण पुलंची पुस्तकं घेतीलच लोक याची गॅरंटी नाही. आणि मला स्वतःला पुलंचा विनोद आवडतो. आजही मला कुठे अडकल्यासारखं झालं आणि कॅरेक्टर मध्ये काय पाहिजे असेल तर मी आजही तू घरी आलास बाहेर समग्र पुलं, समग्र शंकर पाटील, समग्र माडगुळकर, असे सगळे जे दळवी साहेब, तर ते त्यांच्याकडून त्या गोष्टी मिळतात आणि त्या पण इनकॉर्पोरेट करायची गरज आहे. मी त्याला कोणालाच नावं ठेवणार नाही कारण तेवढं माझं म्हणणं की प्रत्येक जण आपापलं काम करून तिथपर्यंत पोहोचलंय. पण एक आहे, थोडं प्रत्येकाने आपलं आपलं सांभाळायला पाहिजे. हे आत्ता नाही करणार त्यांना, हे चालतंय तोपर्यंत काहीच प्रॉब्लेम. ज्यावेळेस ते सगळं थांबतं आणि कोणीतरी दुसरे लोक ओव्हरपॉवर करतात तेव्हा जाणवायला लागतं की त्याला तेव्हा चुकीचं केलं. तसं आमचं होणार नाही. आज आम्ही 93 पासून जर नाटक करतोय तर आता 2023 ला असं वाटतं 30 वर्ष कंप्लीट होती. तर 30 वर्षात आम्ही थांबलेलोच नाही आणि हा प्रवाह असाच सुरू राहील कारण संस्कार सुरू. मुळात तुम्ही सातत्यता ही आम्हाला नेहमीच दिसत आलेली आहे. मग ती कुठल्याही प्रयोगांमध्ये असेल किंवा ह्या गोष्टीवरूनच तुम्ही जर म्हणाल असा विनोद जसा बदलला गेला आहे तसंच हा ओटीटीचा जो आता प्रकार आहे त्यात खूप भडकपणा असतो. म्हणजे सेक्स असेल किंवा ह्या विषयांवर खूप सारं वेब सिरीज बनतात. तर हा खूप जास्त दाखवला जातो असं तुम्हाला वाटतं की त्याची लोकांना सवय झाली म्हणून दाखवलं जातं? नाही, तो भाग तुझ्या एकत्र कुटुंब पद्धतीसाठी नाहीच आहे. ओटीटी हा ओके. म्हणजे त्यांनी असं ठरवलंय की पर्सनल प्रत्येकाचे मोबाईलचे. ओके. त्यामुळे पर्सनली तू तुझं मनोरंजन बघतोस. ओके. सो तुझी जी प्रायव्हसी तुझी जी असते ती, मी कानात एक हेडफोन लावला असं ठेवला तर तुला कळणारच नाही काय बघतोय. बरोबर. आय एम जस्ट एन्जॉयिंग कारण ती माझी पर्सनल गोष्ट आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की ओटीटी ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे. हिंदीचं म्हणजे खूप अप्रतिम शोज इंग्लिश मध्ये आहेत, अप्रतिम आहे. ते कोणीच विचार करत नाही की त्या पद्धतीने शो आपल्याकडे व्हायला पाहिजे. आपल्याकडे काय आहे की बरं ते सगळी एकाने ती गोष्ट केली, एकाने तो सेक्स आणि व्हायलन्स दाखवला आणि शिव्या दिल्या. म्हणजे आपल्याकडे म्हणजे डायलॉग कमी आणि शिव्या जास्त, तर ते दिल्या म्हणजे हे लोकांना आवडतं असं म्हणून पुढच्या येतात. सगळ्यात चांगला चालला म्हणून त्याच्यानंतर ग्रामीण लव्ह स्टोरीज किती आल्या. आपल्याकडे नेहमीच अनुकरण आहे ना. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की सही रे सही ज्यावेळेस 2002 ला आलं होतं त्याच्यानंतर मला जेवढ्या ऑफर्स नाटकाच्या आल्या होत्या त्या घेतल्या असता तर मी पेडर रोडला घर घेतलं असतं. कारण सगळ्यांना डबल रोलची नाटकं पाहिजे होती आणि ते मी करू शकत होतो असं त्यांना वाटत होतं. तर म्हटलं त्याची नॉवेल्टी काय राहणार. मी सही रे सही केलं, त्याच्यामध्ये 4 वर्ष जातो दिसतंय, ती नॉवेल्टी होती. मग त्याच्यानंतर मी लोचा झाला रे केलं, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली वेगळा फॉर्म होता. मग त्याच्यानंतर मी एकदम गोपाळा केलं, ते काहीतरी वेगळं होतं. मी सही रे सही सारखेच कॉपीज काढत बसलो असतो, पैसे तर मिळाले असते पण ह्याच्याने करिअर संपलं असतं. मी मराठीमध्ये पण बघितलं, मराठीमध्ये वेबसिरीज मध्ये त्याला कळतच नाहीये की वेबसिरीज आणि सिरियल या दोन मध्ये अंतर आहे. ते लोक वेबसिरीज पण आता सिरियल सारखेच करताय. सो तो कोणीतरी एक पांडा पाडण्याची गरज आहे आणि कोणीतरी एक लार्जर पिक्चर दाखवण्याची गरज आहे की बाबांनो वेबसिरीज अशी बनते आणि ती
ती सुरू झाल्यानंतर लोकांना ती आवडली पाहिजे. आणि माझं स्वतःचं चित्र आहे की वेबसिरीज पण आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीत मीच बघावी. म्हणजे अं, तुला तुला एक स्पेशल तुझं मनोरंजन असेल, पण काही गोष्टी असतात पण गुल्लक किंवा पंचायत वगैरे अशा ज्या आहेत त्या मी सगळ्यात बरोबर बघू शकतो. खरं. म्हणजे मी खूप एन्जॉय केलंय त्या. तर अशा गोष्टी आपल्या मराठीमध्ये यायला पाहिजे. तुम्ही नेहमीच प्रयोगशील राहिलाय. म्हणजे मी बघितलंय की तुम्ही ना एक गोष्ट बसवून दिली आहे. म्हणजे सही रे सही आहे किंवा तुम्ही पूर्वीचं तुमचं ऑल द बेस्ट नाटकाचं असेल किंवा त्याच्यानंतरचं आता टिपरी आहे तर हे सगळं करताना म्हणजे हे सगळं जेव्हा आपण मगाशी म्हणतो टीम लागते बरोबर, तर टीम म्हणजे शेवटी ते मित्र लागतात. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये मित्र किती महत्वाची भूमिका पार पडतात आणि मित्र तुमच्या आयुष्यात किती महत्वाचे आहेत? नाही काही काही म्हणजे मी नाहीच इथं बसूच शकलो नसतो जर ते मित्र नसते. कारण स्वार्थ नव्हता ना कुठल्याच मैत्रीमध्ये. तेव्हा माहितीच नव्हतं ना कोणाचं काय होईल. म्हणजे हा मोठा झाला तर मला मोठा करेल हा प्रश्नच नव्हता. मुलातच आम्हाला एकमेकांना माहित नव्हतं की आम्ही मोठे होऊ किंवा इतकं काम करू. त्यामुळे आपण करूया काय करायचं असं म्हणून ते सुरू झालं होतं. ते अजूनही तसंच आहे. त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही उत्तम क्रिटिक्स आहोत एकमेकांचे. सो आजही आम्ही भेटल्यानंतर आम्ही कौतुक करण्यापेक्षा खूप टीका करून एकमेकांबद्दल बोलतो की हे आवडलं नाही, ही गोष्ट जरा खटकली, हे असं करायला असतं तर जरा जास्त चांगलं झालं असतं. आणि कधी कधी असं होतं की ते त्याच्यामध्ये अंकुश आणि भरत जर मला बोलत असेल तर मला ती गोष्ट कधी कधी पटते, पण ती परिस्थिती तशी असते म्हणून मला ती करावी लागते गोष्ट. पण नंतर थांबल्यानंतर मग कधीतरी असं वाटतं की ते बोलले होते, मग पुढच्या वेळी ते गोष्ट लक्षात ठेवायची की त्या पद्धतीने वागू नये, ते करायला पाहिजे, हे नको करायला पाहिजे, असा एक विचार होता. म्हणजे मित्र फार आता मित्र म्हणाला तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे घरची मैत्रीण म्हणजेच बायको ही तुमच्या आयुष्यात किती महत्वाची आहे ती आम्ही आतापर्यंत खूप मुलाखतींमधून वगैरे ऐकलंय. पण केदार सर मला सांगा की बायको ही किती महत्वाची असते या क्षेत्राला घेऊन आणि तुम्ही तुमची ती कशी मदत करते किंवा ती तुमच्या बरोबर कसं तुमच्या कामामध्ये हातभार लावते? आता माझ्या बायकोच्या बद्दल म्हणायचं तर ती पहिला प्रेक्षक आहे. त्यामुळे मी किती वाजता कुठली गोष्ट लिहिली तर झोपलेली असेल समजते तर तुम्ही उठवल्यानंतर ती शांतपणे ऐकते आणि ती ऐकल्यानंतर तिची हा चांगलं आहे असं म्हणून ती परत झोपते. तर त्याच्यावरून कळतं किंवा हा ठीक आहे त्याच्यावरून कळतं. पण तो पहिला प्रेक्षक आहे. म्हणजे असं नाही होत की आता उद्या सकाळी सांगणे मला असं नाही होत. की त्यावेळेस ती अवेलेबल असते. नंबर 1. नंबर 2 नेहमी रोज आपण या क्षेत्रात आहोत ना त्यामुळे सतत एक प्रेशर आहे चांगल्या गोष्टीचं आणि वाईट गोष्टीचं. आणि आपलं करिअर हे ईसीजी ग्राफ आहे. सो एकदा असं जाणार आहे एकदा खाली येणार परत असं जाणार आहे परत असं. ते तुम्ही मान्य करायला पाहिजे. मी 10 महिन्यापूर्वी 1 मिनिट पण आराम करत नव्हतो इतकं शूटिंग करत होतो. आणि या 10 महिन्यामध्ये मी कॅमेरा पण बघितलेला नाही. मी आत्ताच बघतोय कॅमेरा. तर या 10 महिन्यामध्ये ती गोष्ट पहिल्यासारखीच ठेवली होती. जेव्हा मी बिझी होतो तेव्हाही माझं घर शांत होतं. आणि मी जेव्हा आता अजिबात काही काम करत नाही आणि माझं काहीतरी वेगळंच लिखाणाचं काम सुरू आहे तेव्हाही ते घर शांत आहे. प्रेशर्स फायनान्शियल्स पण असतात ते हँडल करण्यासाठी पण बेला खूप ती इम्पॉर्टंट असते. ती सगळं मॅनेज करत असते काय करायचं काय नाही करायचं. आणि आपण परत ते झालं की स्वामी किंवा ती या 2 ठिकाणी रडू शकतो. डोळ्यात पाणी फक्त या 2 ठिकाणी येऊ शकतो. म्हणजे ते काही गोष्टी या तिला पण सांगायच्या नसतात ज्या स्वामीने सांगतो आपण. आणि मग तिला तर सगळ्याच गोष्टी बाकीच्या सांगायच्या असतात. ऍक्च्युली मला ह्या गोष्टीवरून तुमच्या स्वामींच्या जेव्हा आठवत आहे की कुठल्याही कलाकाराला की खूप लोक ही फ्रस्ट्रेट होऊन म्हणजे आत्महत्या आणि सगळी प्रकरण आम्ही बघतो. हा प्रश्न मी पहिला विचारणार तुम्हाला की मागच्या 10-15 महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने कलाकार आणि सर्वच मंडळी गेली तुम्ही कसं ते सावरलं त्याबद्दल तुम्ही सांगितलं. तर पुढे जाऊन सर अजून एक गोष्ट विचारायची तुम्हाला वाटते ती म्हणजे कधी कधी आपण एखादा प्रोजेक्ट हाती घेतो आणि तो अपयशी होतो
किंवा एखाद्या कलाकाराला आपण नाटकात घेतो पण तो तितका परफॉर्म नाही करत किंवा आपल्याला हवा अप टू द मार्क होत नाही, तर अशा वेळेस तुम्ही त्याच्याकडनं करून घ्यायचा प्रयत्न करता की त्याला बदलणं पण करता की थांबवता, की अपयश जेव्हा हाती येते तेव्हा कशा पद्धतीने तुम्ही? नाही तू आन्सरेबल आहे अपयशाला. डिरेक्टर सक्सेसफुल झाल्यानंतर सगळे जण उभे राहतात. आपण होतो, सगळे होते. अपयश आल्यानंतर एकमेव दिग्दर्शक बनतो. ओके, हे आजपर्यंतच आहे. फायनान्शियली कदाचित प्रोड्युसर म्हणत असेल, पण तो प्रोड्युसर जर फायनान्शियली मेला तरी त्याला फायनान्शियली परत उभा राहण्यासाठी कुठली तरी संधी मिळू शकेल. दिग्दर्शकाला पुढची संधी मिळेलच याची गॅरंटी नाही. कारण आपल्याकडे नेहमीच सक्सेसफुल लोकांनाच त्यांच्याच पाठीमागे धावण्याची एक सवय आहे. चमत्कार आहे तर नमस्कार. खरंय. तर त्याशिवाय तो चमत्कार तुझा लागतोच. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये तू जेव्हा काम करत असतोस कोणाचं चुकत नसतं, चुकत आपलंच असतं. जर उद्या सक्सेस नाही मिळाला आणि परत तेच आहे की फॉर्म्युला नाही आहे की 20% भरत जाधव घ्या, 5% सिद्धू घ्या आणि असे करून एक असं नाही होऊ शकत ना. किंवा हा विनोद एवढा 40% घ्या, ह्याच्यामध्ये एक 20% इमोशन्स टाकूया. तुला मनापासून वाटलं ती गोष्ट केली. काय काय वेळेस होतं असं की आपण खूप अपेक्षा ठेवलेल्या असतात कुठल्यातरी कलाकृतीकडून. पण मला एवढ्या वर्षामध्ये काम केल्यानंतर असं वाटतं प्रत्येक कलाकृती आपलं नशीब घेऊन येते. त्यामुळे सैरेसही चाललं म्हणून पुढचं नाटक चालेलच तेवढंच याची गॅरंटी नाही, कारण ते सैरेसईचं नशीब. आणि आता पुष्पा परवा दिवशी मी जवळजवळ 4-5 वेळा तो बघितलाय. मला भयंकर मला पहिल्यापासूनच साऊथ इंडियन फिल्म्स आवडतात आणि सगळे मला अल्लू अर्जुन, विक्रम, महेश बाबू आणि सगळे मला परिचित आहेत. कारण हे कोण आहे ते मला कळतं. आजकाल लोकांना ते एकदम लोकांना असं वाटायला लागलं की कोण आहेत लोक, तर तसं काही नाहीये. ते पहिल्यापासून तेवढंच त्याच रेंजने काम करतात. तर तू विचार कर, अल्लू अर्जुनला त्याचा बंदी पण मी बघितला, त्याचा आर्या 1 बघितला, आर्या 2 बघितला, त्याचा डीजे बघितला, असे सगळे पिक्चर बघितले. या सगळ्या सिनेमांमध्ये त्याने उत्तम काम केलंय. त्यांनी कधीच वाईट काम केलेलं आणि सगळे सिनेमे चांगले आहेत त्याचे. पण नशीब त्याचं करेक्ट होतं ना तर ते पुष्पाच्या वेळेस ते कलाकृती आपलं नशीब घेऊन आली. सो कन्सिस्टन्सी पाहिजे. मी कोणीतरी मला असं म्हणतं की काय करायचं सक्सेसफुलला, तर म्हटलं काय नाही, आपल्याकडे माठ आहे समोर, त्यामुळे दगड मारत राहायचा. तो दगडाचे माठ एकदा तरी फुटणार, नेमकं लागणार. माझं करिअर जरा इकडे तिकडे जातंय म्हणून गोळ्या बिस्किटांचं दुकान नाही टाकू शकत नाही, कारण मला ते येत नाही. मला काय येतं तर मला फक्त याच्यातलंच येतं, यातच काम करेल आणि मी याच्यातच सक्सेसफुल होईल. आणि प्रत्येक धंद्यातला जो तुझा पैसा असतो ना, ज्या धंद्यात गेलाय ना त्याच धंद्यातून तो परत येतो. तो उगाच हे आपल्याला जमत नाही. मला कधी कधी असं वाटतं ना, नट म्हणून येतात मग दिग्दर्शन करायला लागतात, मग त्यांना असं हळूच वाटतं की आता लेखक पण व्हावं, आणि मग त्याला मला पहिल्यांदा नटच व्हावं असं वाटत होतं. पण जिथे मला कन्फर्म झालं की नाही होऊ शकत मी, आणि मी काही कामच केलेलं नव्हतं तसं, दिग्दर्शकच व्हायचं, तर मी तिथेच आहे. बरं मी असं पण करत नाही की दिग्दर्शन करताना ओके हा रोल मी करीन माझ्यासाठी पाहिजे, असं पण नाहीये. मी फार काम करण्याच्या भानगडीत पण पडत नाही. सो करत राहा. ते स्टेशन येणार रेल्वे जात सर, शाहीर साबळे आपले आजोबा आणि बाळासाहेब ठाकरे यांचं एक वेगळं नातं होतं. तसंच तुमचं आणि राज ठाकरे यांचं एक वेगळं नातं आहे. मुळात आम्हाला खूप खूप ऐकायला आवडेल ही गोष्ट की तुमचं राज ठाकरेंबरोबर काय नातं आहे. कारण की भरत जाधव, अंकुश चौधरी पण जेवढं मानतात तुम्ही पण तेवढं त्यांना, आणि तुम्हीच सांगा सर, राज ठाकरे काय आहे तुमच्या लेखी नाही. आणि तुम्ही राजकारणात पुन्हा येणार आहात का भविष्यामध्ये? कलावंत म्हणून अप्रतिम माणूस, अप्रतिम माहिती, आणि माझ्यासाठी एन्सायक्लोपीडिया. म्हणजे कुठली गोष्ट जर पाहिजे असेल तर जरा सांगितल्यानंतर ती उपलब्ध होते. थोडक्यात मी त्यांना फोन केला आणि सांगितलं साहेब ते असं असं आहे, तर ते मला कळलेलं. आता परवा दिवशी ना मी त्यांना एक व्हिडिओ पाठवला. एक 1964 फिल्मचा एक एवढासा 2 मिनिटाचा व्हिडिओ होता. मला कळत नव्हतं की कॅमेरा अँगल कसा आहे हा. कसा कॅमेरा त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस नाही ड्रोन नव्हते, त्यांच्याकडे जिबीजिब नव्हत्या आणि स्टेडी कॅम नव्हते. हा घेतलाय कसा शॉट. एवढा दिग्दर्शक मी आहे तरी मला काही वेळेस
तर त्याने मला करेक्ट समजावलं होतं की केदार बघ इथे अशा पद्धतीने गेले, इथे अशा पद्धतीने गेले. तर ही माहिती खूप त्यांना आहे. एकतर म्युझिकचं अप्रतिम नॉलेज, अप्रतिम. म्हणजे तू कुठल्याही म्युझिकचे म्हणजे कुठल्याही गाण्याचे म्युझिक जरी ऐकवलंस ना, नुसतं टिंग 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 ते गाणं सांगतात ते अख्खं. हो. आणि मग त्याची माहिती देतात. वाचन अफाट, सिनेमा पाहणं अफाट, हे सगळं एका कलावंत म्हणून मला त्याची मदत जास्त होते. त्यामुळे ती मैत्री. आमच्यावर प्रेम म्हणजे आमच्या कलाकृतींवर प्रेम म्हणून आमच्यावर प्रेम. आणि गुड गाईड, फिलॉसॉफर, गाईड अँड फ्रेंड. आणि राजकारणाचं म्हणशील तर मी 100% आहे राजकारणामध्ये. येणार आहात आणि मला यायचंच आहे. ही ब्रेकिंग न्यूज नाही, breaking नाही. मी डे वनलाच ठरवलं होतं. फक्त एकच आहे की ते उदरनिर्वाहाचं साधन नसायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे मी पूर्णपणे माझं घर व्यवस्थित चालू शकेल या गोष्टी करेन आणि मग मी राजकारणात येईल. तुम्ही किती दिवस कुंपणावर बसून सांगणार की हे वाईट आहे, हे बरोबर नाही, हे असं व्हायला पाहिजे, असं नसतं. यू कॅन चेंज द सिस्टीम इन द सिस्टम. हा, म्हणजे रंग वसंतीमध्ये आहे ना ते वाक्य की तू एंटर करते, त्याशिवाय तुला अधिकारच नाही बोलण्याचा की हे सगळं करप्ट आहे. तर तो मला स्वतःला असं वाटतं की फक्त राजकारण हा माझा उदरनिर्वाहाचा भाग होऊ नये यासाठी थांबायचं. आणि तेवढा वेळ मी देऊ शकतो का, म्हणजे मी जाईन फुल टाइम राजकारणामध्ये जेव्हा विचार करीन तेव्हा मी तेवढा वेळ द्यायला पाहिजे. पण मी कोणीतरी मला भेटायला येते आणि मी त्याला सांगतो की बेटा आता माझं शूटिंग आहे, तुम्ही उद्या सकाळी बघा. हा, आणि उद्या सकाळी पण 7 वाजता या, कारण 9 वाजता माझं शूटिंग आहे. असं नसतं ना, अवेलेबिलिटी पाहिजे. मग आपणच विचार करतो ना की हे लोक अवेलेबल नाही आहेत, तर मग आपण तरी अवेलेबल व्हायला पाहिजे. पण येईल आता नाही, पुढचे 5-6 वर्ष माहित नाही कधी. केदार सर, आज आपण 2022 ला आहोत. तर येणाऱ्या काळात जसं तुम्ही पुष्पाचा उल्लेख केला किंवा मोठ्या मोठ्या फिल्म्स आपण बघितले आपण, बाहुबली सारख्या, एक मेगा प्रोजेक्ट जे मराठी चित्रपटसृष्टीला जगभरात घेऊन जाईल. जसं तुमचं सहिरेचे नाटक, हिंदीतला कोणी व्यक्ती किंवा गुजराती, मारवाडी, कुठल्याही धर्माचा व्यक्ती बोले अरे यार देखा क्या क्या किया है, केदार सर क्या करते. तर तसा एखादा चित्रपट किंवा एखादा वेब सिरीज अशी करण्याचा मानस शाहीर एक तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आहे. अजून काही तुमच्या डोक्यात चालू आहे? मी त्याचं उत्तर दिलंय तुला. हा, आपण काम करत राहायचं, ते कलाकृती नशीब घेऊन येणार. सहिरेचे करताना कुठे वाटलं होतं कोणाला की ते इतकं काय होईल. तर सिरियसली आणि खूप पॅशनेट ती गोष्ट करायची, तुमच्याकडे ती सोपवायची. लोक मोठं करत असतात त्याला, बरोबर, आपण नाही मोठं करत. मी पहिल्या दिवसापासून असं जर ठरवून करायला लागलो ना, हे असं व्हायला पाहिजे तर लोक येतील, नाही येणार. तसं नाही होणार. आणि अपेक्षा न ठेवता काम करणं हे जास्त चांगलं, म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख नाही. कर्म करते रहो. केदार सर, शेवटचा प्रश्न ह्या तरुण पिढीला, कारण की सध्या शिबिरांमध्ये सांगतात, टीव्हीवर सांगतात, ठिकठिकाणी लोक सगळीकडे सांगतात सगळ्या गोष्टी, पण तुम्ही अशी एक गोष्ट जी तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात ठेवली, मध्याला लक्षात ठेवली आणि आता शेवटच्या टप्प्यात ही तुम्ही, म्हणजे अजून खूप वर्ष बाकी पण तुम्ही ती कॅरी करतात, अशी गोष्ट की जी एक फॉर्म्युला म्हणून किंवा एक वन लाईनर म्हणून किंवा एक गोष्ट अशी असेल की जी ह्या इंडस्ट्रीसाठी खूप महत्वाची आहे, आणि ही तुम्ही काय सांगू इच्छिता कलाकारांना? एकतर मला जो प्रभावकरांनी मंत्र दिला तो मी सांगेन, नाही म्हणण्याची शक्ती आपल्यामध्ये असायला. बरोबर. आणि मला नेहमी असं वाटतं की ज्या चुका मी केल्या त्या चुका कोणी करू नये. कसं झालं, मी ना काम करायला लागलो ना तर हळूहळू गोतावळा माझा मोठा होत गेला. आणि मग तो गोतावळा जसा मोठा होतो तसा फ्रीडम जातो क्रिएटिव्ह माणसाचा. म्हणजे आता तुझं छोटंसं उदाहरण देतो की एक फिल्म संपली तर मी एक माझं प्रोडक्शन हाऊस ओपन केलेलं होतं. ओके. त्यामुळे माझ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये जवळजवळ 10 ते 12 लोक काम करायला. ओके. तर माझी एक फिल्म संपली, क्रिएटिव्हली मी त्याच्यातून बाहेर पडत असताना ती माणसं समोरून उभी राहायची. ओके सर पुढे. मग मला जाणवायला लागायचं की अच्छा आता परत नवीन काहीतरी करायला लागलं. तर मी फोर्स करून ती गोष्ट करायला लागलो. मग 2010 साली मला ते जाणवलं की दिस इज नॉट द वे, आणि मी ती गोष्ट थांबवली. मी प्रोडक्शन हाऊस माझं बंद केलं. मी सगळ्यांना सांगितलं की याच्यानंतर तुम्ही तुमचं काम करा, मला जेव्हा गरज असेल तेव्हा मी तुम्हाला हात मारेन, तुमची अवेलेबिलिटी असेल तर या. ओके. पण आता तुम्ही माझ्याबरोबर थांबून मला प्रेशर देऊन काम नाही करायचंय स्वतःवर.
त्याशिवाय चांगलं काहीतरी घडणार नाही. बरोबर. सो कधीही ज्याला कोणाला याच्यात काम करायचं असेल, चांगलं काम करायचं असेल, तर प्रेशर घेऊन काम करू नये, की कोणासाठी तरी काम करावं लागू नये. म्हणजे रोहनचा संसार चालवायचा म्हणून मी एक सिनेमा लिहायचा, तर असं नाही होऊ शकत. तर सिनेमा लिहिताना मला तो लिहावासा वाटला ही गोष्ट महत्वाची. सो या दोन गोष्टी फार महत्वाच्या वाटतात. आणि ते एक छान वाक्य आहे की यशाच्या मागे धावायचं नाही. यश फुलपाखरासारखं असतं. ते तुम्ही त्याच्या मागे लागलं तर ते लांब लांब पळतं आणि तुम्ही दुर्लक्ष केल्यानंतर अलगद खांद्यावर नसतं. सो ती पॉलिसी असायला पाहिजे. ग्रेट. केदार सर, तुम्ही इथे आलात आणि इतक्या मनमोकळ्या पद्धतीने आमच्याशी गप्पा मारल्यात. मुळात तुम्हाला स्वामी पासून ते स्वामी कोण आहेत म्हणजे हे आपल्याला जगाला सांगायची गरज नाही, पण त्याची तुम्ही साक्षात तुमच्या डोळ्यामध्ये आम्हाला दिसतंय की तुम्ही एक वेगळं रसायन तयार झालंय की कारण की तुमची त्यांच्यावरची श्रद्धा, स्वामींनी तुम्हाला दिलेलं प्रेम आणि सतत ते तुमच्या भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते जे त्यांचं वाक्य आहे ते सतत मला असं तुमच्या डोळ्यात दिसतंय की ते असतील तर जगात कोणाची गरज लागणार नाही किंवा गरज लागली तरी ते बरोबर निर्माण करतात. तर आम्हाला खूप बरं वाटलं सर की तुम्ही आतापर्यंत एवढ्या मागच्या 1 तासभरात तुम्ही माझ्याशी गप्पा मारल्यात आणि लोकांना एवढ्या व्यवस्थित पद्धतीने तुमचं आयुष्य उलगडून सांगितलं. तर खूप धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. आणि इसाब नीतीच्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की केदार सरांचे जेवढे भविष्यातले प्रोजेक्ट्स येणार आहेत ते तुम्ही भरभरून त्यांच्यावर प्रेम करा. इसाब नीती बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, कारण तुम्ही आमच्या पाठीशी असल्यावरच जग चालणार आहे. धन्यवाद केदार सर.